एक महत्त्वाची घडामोड औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी पुरातत्व विभागाचे अधिकारी दाखल झालेले आहेत। या संपूर्ण परिसरात अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते। औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला एसआरपीएफची तुकडी 100 जवानांसह त्या ठिकाणी दाखल झालेली होती। आता पुरातत्व खात्याचे अधिकारी सुद्धा कबरीच्या परिसरात पोहोचलेले आहेत। या संपूर्ण परिसरात सध्या या अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते। पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत हा संपूर्ण परिसर येतो। एएसआयच्या अखत्यारीत हा संपूर्ण परिसर येतो आणि या परिसरात सध्या पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते। औरंगजेबाच्या कबरी विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। ही कबर उखडून टाका, काढून टाका अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलेली आहे। आज त्यासाठीच राज्यभरात आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। काही ठिकाणी आंदोलनांना सुरुवात झाली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना ठिकठिकाणी निवेदन दिलं जाणार आहे आणि अशात सध्या औरंगजेबाची ही कबर ज्या खुलताबाद परिसरात आहे त्या परिसरात सध्या पुरातत्वच्या अधिकाऱ्यांकडून पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते। पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी कबरीच्या परिसरात पोहोचलेत। तर 2 दिवसापासून हा इशारा जेव्हापासून हिंदुत्ववादी संघटनांनी दिला तेव्हापासून या संपूर्ण परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आलेला होता। ही 2 दृश्य आपण पाहतोय। एकीकडे औरंगजेबाची कबर ज्या परिसरात आहे त्या ठिकाणी सध्या पुरातत्व खात्याचे अधिकारी पोहोचलेले आहेत, पाहणी या परिसरात करतायत। दुसरीकडे कोल्हापुरात औरंगजेबाच्या कबरी विरोधात बजरंग दलाचं आंदोलन आपण पाहतोय। प्रतिकात्मक अशी कबर या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेला होता। त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलीस करताना या ठिकाणी आपण पाहतोय। बजरंग दलाचे कार्यकर्ते कोल्हापुरात आक्रमक झालेले होते। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सुद्धा दिलं जाणार आहे। ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयांच्या आवारात आंदोलनाचा आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा इशारा हा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं दिलेला होता। कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतोय। औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर तोडण्याचा प्रयत्न बजरंग दलाचे कार्यकर्ते करत होते। बजरंग दलाचे कार्यकर्ते कोल्हापुरात आक्रमक झालेले होते। दुसरीकडे औरंगजेबाची कबर ज्या खुलताबाद परिसरात आहे त्या ठिकाणी सध्या पाहणीसाठी पुरातत्व खात्याचे अधिकारी पोहोचलेले आहेत। हा संपूर्ण कबरीचा परिसर जो आहे तो एएसआयच्या अखत्यारीत येतो, पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येतो। संरक्षित असा हा संपूर्ण परिसर आहे आणि